धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी शिवारात असलेल्या खाबऱ्या खडक धरणाला गळती लागल्याने निर्माण झाली आहे। साक्री तालुक्यातील खाबऱ्या धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला, धरण पूर्ण भरलं आहे। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती सुरू होती। धरणाजवळच्या पायथ्याचा काही भाग खचल्याने त्या ठिकाणाहून पाणी गळतीला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह धरणातून बाहेर पडत असून पाऊस सुरू राहिल्यास धरण फुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली। साक्री तालुक्यातील खाबरा खडक धरणासंदर्भात वेळोवेळी पाटबंधारे विभागाला सूचित करण्यात आले होते, परंतु त्यांनी धीम्या गतीने काम सुरूच ठेवले। त्यामुळे आज धरण उठण्याची वेळ आली आहे। धरणाला लागलेली या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया देखील जात असल्याने धरण रिकामा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। तात्काळ पाटबंधारे विभागाने दुरुस्ती करून पाणी थांबवावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। खाबऱ्या खडक डॅम सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता। आम्ही सध्याची परिस्थिती बघायला आलो, इथं पाहिलं तर एकदम वाईट पोझिशन आहे। 2 वर्षापूर्वीचं जे काम चाललंय, जे कोरून ठेवलेलं आहे, ते जे कुठल्याच पद्धतीने काम झालेलं नाहीये। इथं फक्त 5-50 सिमेंटच्या बॅगा दिसत आहेत आणि त्यांची मशिनरी दिसते आणि इथं लोकांना विचारलं तर फक्त कोरतायत, येत आहेत, बघून निघून जातात। मी 2 वर्षापासून काही झोपा काढत होते का? आणि इथं सध्याची परिस्थिती अशी, जलजीवन ज्या विहिरी आहेत त्या इथून पूर्ण टोपा गटासाठी इथून प्यायला पाणी जातो। हा पाणी आजच पूर्ण वाहून जाईल, तर नंतरची परिस्थिती फार वाईट राहील। दुसरी गोष्ट अशी आहे की 4,88,00,000 रुपये मंजूर केले। 4,88,00,000 रुपयामधून इथं असं दिसतंय की 50 लाख रुपयाचा सुद्धा खर्च झालेला नाही आजपर्यंत। मग नेमकं प्रशासन करतं काय? आणि जे बॅक साईडला जे काढावाचं काम चालू आहे, तिथं फक्त 8 इंची काँक्रीट टाकून लिपून घेत आहेत त्याला। आणि तिथं कमीत कमी ती 1.5 मीटरची वाल आहे, ते 1.5 मीटरची वाल जशी तशीच ठेवली जुनी, आणि त्याला फक्त स्टील टाकून नवीन सारवासारवी करतायत। 4,88,00,000 रुपये जर 4,88,00,000 रुपये देऊन जर समजा हा काम आतापर्यंत पूर्ण संत गतीने झालं पाहिजे होतं, तो एकदम स्लो चालू आहे। आणि हा जर समजा अशीच परिस्थिती दिसते, हा जर समजा फुटला तर काही लोक समजा लोक वाहून जातील, शेती वाहून जाईल, फार वाईट पोझिशन होऊन जाईल। इथं पाणी मुरलंय का पैसे मुरलेले आहेत हेच काही कळत नाही। जर समजा हा फुटला, इथं प्रशासनाचा एकही माणूस नाही। सध्याची परिस्थिती काय आहे आणि केव्हा पाऊस जास्त होईल आणि केव्हा काय परिस्थिती होईल इथं ते कोणालाच सांगता येत नाही। इथं प्रशासनात एकही माणूस नाही, प्रशासन झोपलेलं आहे। स्थानिक आमदार सुद्धा झोपलेले आहेत। स्थानिक आमदारांना सुद्धा कळत नाही की एवढं मोठं काम चालू असताना इथं काय परिस्थिती, काय नाहीये। फक्त साधा वाजा गाजा करून नारळ फोडला। सध्याची परिस्थिती काय आहे, काय नाही, कोणता प्रशासनाचा माणूस नाही, कुठल्याच प्रकारचा आढावा घेतला नाही। आणि जर समजा उद्या उठून जर हा फुटलाच तर फार मोठा नुकसान होईल, जीवित हानी होईल। याच्यावर तात्काळ शासनाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे, नाही तर आम्ही डायरेक्ट आमरण उपोषण करू। इथं एवढंच बोलतो। लोकनायक न्यूज।